नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या सीझन चालू आहे तो मटारचा, म्हणून आज स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे पनीर आणि मटर। तर यासाठी अगदी सिंपल जशी पूर्वी आपण करत होतो ना, अगदी तशीच रेसिपी मी आज करून बघितली। तर खूप छान झालेली आणि अगदी झटपट झालेली आहे रेसिपी। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर यासाठी मटर मी थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून घेतले, मीठ घालून। तसे ते सॉफ्टच असतात, पण थोडेसे उकळून घेतले आणि एका कढईमध्ये पूर्ण खडा मसाला घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी तेजपत्ता, दालचिनी, बाजा, लवंग, मिरे आणि हिरवी विलायची घेतलेली आहे। हिरवी विलायची जर नसेल ना, तर मसाल्यातली आपण ती मोठी विलायची पण यूज करू शकता। तर हे बेसिक खडे मसाले आहे। कांद्याचा आपण कलर बघू शकतात, अगदी असा पिंक आलेला आहे। आपला जो लाल कांदा असतो ना, तो मी इथे डायरेक्ट कच्चाच वाटून घेतला। त्यांनी भाजीचा कलर अगदी छान असे, तो बघू शकतात अगदी छान असा पिंक कलरचा कांदा आहे। तर मी सर्वप्रथम आलं लसूण पेस्ट घालून घेतली। त्याच्यानंतर कच्चा कांदा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण आपल्याला कच्चाच मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे। जवळपास 2 ते 3 वर्षापूर्वी जेव्हा पनीर बनवायचं ना, तर आम्ही अशाच पद्धतीने बनवायचो। पण आता खूप नवीन ट्रेंड आलेले आहे। आपण फ्राय करून पण बनवू शकतो, कांदा, टोमॅटो, आलं लसूण सर्व। तर मी आज जुन्या पद्धतीने करून बघितली। खूप दिवस झाले होते अशा पद्धतीने मी केली नव्हती, तर खरंच खूप टेस्ट छान येते। यामध्ये आता मी काय करते, साय जी आहे ती काढून ठेवते। तर आपल्याकडे फ्रेश जर असेल ना 1-2 दिवसाची, ती पण आपण घेऊ शकतात। मी पण इथे फ्रेशच दुधावरची साय जी आहे ती वापरलेली आहे। तेलाचं प्रमाण मी कमी घातलं, कारण की आपण याच्यामध्ये मलाई देखील घालणार आहोत। तर मी छान असं ती साय काढून घेतली, त्याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचे। तर यामध्ये आपण काय करू शकतो, आपल्याला जर थोडीशी ग्रेव्ही जर वाढवायची असेल ना, तर आपण कच्चं खोबरं पण घालू शकतात। अगदी थोडंच घालायचं आहे, पण नाहीतर जास्त जर घातलं ना, तर अगदी खोबऱ्याचा कसा वास येतो तसा जास्त भाजीमध्ये वास येईल। थोडंसं आपण खोबरं पण घालू शकतात। मी इथे काजू आणि बदाम जे आहे ते खूप प्रमाणात, म्हणजे मी ही भाजी जी बनवते, मी जवळपास ते 5 ते 6 लोकांच्या क्वांटिटीनुसार बनवते। तर काजू बदाम मी उकळून घेतले, कारण की जर आपल्याला पहिलेच माहीत असलं तर आपण भिजवून पण ठेवू शकतात, पण मी अगदी ऐन वेळेवर बनवते म्हणून मी ते उकळून घेते। त्याने काय होतं, ग्रेव्ही अगदी छान अशी स्मूथ तयार होते आपल्या भाजीची। आता पनीरचे पीसेस आपण आपल्या आवडीनुसार कट करू शकता। मी इथे पनीर आहे ना फ्राय नाही करत आहे, अगदी तसंच सोडते। जितका आपल्याला तेलाचा वापर कमी करता येईल तितका मी इथे करते। आणि जर आपल्याला फ्राय आवडत असेल ना, तर जो आपण खडा मसाला घातलेला आहे त्याच्या आधी आपण पनीर फ्राय करून घेऊ शकतात मीठ घालून। पण मी अगदी असंच घातलेलं आहे। तर फ्राय करून आणि थोडंसं पाण्यात ठेवून मग आपण ते भाजीमध्ये घालू शकतात। आता काजू बदाम थंडे झालेले आहे, ते पण आता आपण मिक्सरला काढून घेऊया। तर मी इथे कांदा, टोमॅटो सर्व कच्चंच वापरलेलं आहे। काजू बदाम आपण बघू शकतात ह्या क्वांटिटीमध्ये मी इथे घेतलेले आहे। आपल्याला जर सुरुवातीला माहीत असलं तर आपण सकाळी देखील भिजू घालून ठेवू शकतात आणि संध्याकाळी भाजी तयार करू शकतात। तर अगदी स्मूथ अशी त्याची ग्रेव्ही करायची। आणि जर आपल्याला खोबरं घालायचं असेल ना, तर ह्या स्टेजला घालून घ्यायचं आहे। टोमॅटो घातला ना, तर लगेच आपल्याला खोबरा घालून घ्यायचा आहे। तर कलर बघू शकतात अगदी छान आपला नॅचरलच आलेला आहे टोमॅटोचा आणि कांद्याचा। तर छान असं मी झाकण ठेवून परतून घेतलं, कारण की काय होतं, खूप उडतं ते, त्याच्यामध्ये पाणी असतं ना, त्याच्यामुळे। मग आता मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतात। मी इथे हळद घालून घेतलं, तिखट। तर इथे प्रवीण मसाला माझ्याकडे होता 10 रुपयाचा, तो मी घालून घेतलेला आहे। आपल्याकडे जर नसेल तर काही हरकत नाही, आपण गरम मसाला घालू शकतात। तर आणि आपण हा जो खडा मसाला घातलेला आहे ना, त्याने पण भाजीची चव अगदी खूप सुरेख येते। किंवा जर आपल्याकडे मॅगी मसाला असेल, फ्राईड राईस मसाला असेल, तर तो कुठलाही आपण थोडासा वरून घालून घेऊ शकतात। आणि अगदीच नसेल तरी काही हरकत नाही, आपण हे जे खडा मसाला आणि नंतर थोडीशी पावडर घालणार आहोत ना गरम मसाल्याची, तर त्याने पण भाजीला खूप छान चव येऊन जाते। आता मी इथे काजू आणि बदामची पेस्ट घालून घेतलेली आहे, तर ती छान आपल्याला पुन्हा परतून घ्यायची आहे।
झाकण ठेवूनच आपल्याला हे सर्व मसाले जे आहे ना ते परतून घ्यायचे, जेणे की काय होतं ते आपला गॅस पण खराब होत नाही आणि छान असे शिजून निघतात आपले मसाले. मी ते तेलाचं प्रमाण कमीच घातलेलं आहे. आपल्याला जर हवं असेल ना तर आपण जास्त घालू शकतात, जर मुलांना आवडत असेल तर. तरी पण मी इथे कसं आपण पनीर पण ऑलरेडी दुधाचंच खातो आहे आणि मलाई पण घातलेली ना, त्याच्यामुळे मी तेलाचं प्रमाण कमीच ठेवलं. जर आपण मटार उकळून नसेल घेत, जर आपल्याकडे घाई असेल ना, तर जेव्हा आपण कांदा आणि टोमॅटो परतो ना तेव्हाच आपण मटार त्यामध्ये घालून घेऊ शकतात. मग काय होईल, ते छान असे शिजून निघतात. पण मी इथे उकळून घेतले होते ना, म्हणून मी लास्टला मटार जे आहे ते घालून घेतलेले पाण्यासोबतच. आणि आता काय केलं, अगदी चिमूटभरच साखर घातली. साखर याकरता घातली, आपण जे टोमॅटो घालतो ना त्याने आपली टेस्ट जी आहे भाजी काही वेळेला आंबट लागू शकते. तर आपण ती टेस्ट बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला थोडंसं धने पावडर, जिरे पावडर आणि खडा मसाला जर असेल ना तर तो आपण घालू शकतात अर्धा चम्मच. हे सर्व आपण आपल्या आवडीनुसार चेंजेस करू शकतात. कस्तुरी मेथी घालून घेऊ शकतात आपल्याकडे जर असेल तर, नसेल तर काही हरकत नाही. तर आता मी जी साय काढली होती ना ती घालून घेतलेली आहे. याने काय होईल, तरी तर आपल्या भाजीला येत नाही, पण जी अगदी स्मूथ ग्रेव्ही असते ना मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये, तशी आपल्या भाजीला जी आहे ती अगदी स्मूथ अशी ग्रेव्ही आपली टेक्स्चर येतं आपल्या ग्रेव्हीला. कारण की आपण दुसरं काही घातलेलं नाही, काजू बदाम आणि मलाई घातली ना तर अगदी अशी स्मूथ आपली ही ग्रेव्ही लागते टेस्टला. अगदी छान अशी रेस्टॉरंटसारखीच टेस्ट झालेली आहे. आपण नक्की ह्या पद्धतीने ट्राय करू शकतात. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.